विद्यार्थी मित्रांनो, आधीच्या व्हिडिओमध्ये आपण 12th चॅप्टर इक्वेशन इन वन व्हेरिएबल ह्यावर आधारित 1 to 10 एक्झाम्पल्स सॉल्व केले. आता आपण 11th एक्झाम्पल पाहूया. द स्पीड ऑफ अ बोट इन स्टील वॉटर इज 10 km/h. इट कॅन गो सम डिस्टन्स अपस्ट्रीम इन 4 hours. इफ इट कवर्स सेम डिस्टन्स डाउनस्ट्रीम इन 6 hours, देन स्पीड ऑफ स्ट्रीम इज -km/h. म्हणजेच बोट ही स्टील वॉटरमध्ये तिचा स्पीड आहे 10 km/h. म्हणजे बोटचा स्पीड आपल्याला 10 km/h माहीत आहे. आणि जेव्हा ती अपस्ट्रीम म्हणजेच प्रवाहाच्या दिशेने जाते तेव्हा ती 4 तासामध्ये 4 hours काही डिस्टन्स पुढे जाते. आणि तेवढंच डिस्टन्स, सेम डिस्टन्स जर ती डाऊनस्ट्रीम म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने गेली तर तिला 6 तास लागतात. तर त्या स्ट्रीमचा प्रवाहाचा वेग किती आपल्याला विचारलेला आहे. जेव्हा बोट प्रवाहाच्या दिशेने जाते, अपस्ट्रीमने जाते, तेव्हा प्रवाहाचा वेग आणि बोटीचा वेग यांची ॲडिशन होऊन ती बोट त्या 4 तासामध्ये तेवढा डिस्टन्स कव्हर करते. आणि जेव्हा डाऊनस्ट्रीम म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाते तेव्हा प्रवाहाचा वेग बोटीच्या वेगामधून मायनस करायचा आहे. आणि तिला लागलेला वेळ आहे 6 hours. आपण पाहूया. इथे पहा, द स्पीड ऑफ स्ट्रीम आपण मानूया x km/h. स्पीड ऑफ बोट दिलेला आहे 10 km/h. आणि इन अपस्ट्रीम म्हणजे प्रवाहाच्या दिशेने असेल तेव्हा स्पीड ऑफ बोट हा x प्रवाहाचा वेग प्लस बोटीचा वेग ह्यांची ॲडिशन एवढं असतो. म्हणजे x + 10 km/h आहे. आता ही बोट 4 hours काही डिस्टन्स कव्हर करते. एका तासामध्ये ती x + 10 km जाते. इन 1 hour किती जाते? x + 10 km. तर तिने कापलेलं 4 तासामधलं अंतर किती असेल? तर इन 4 hours म्हणजे 4 times x + 10 km असेल. हे डिस्टन्स तिने 4 तासामध्ये अपस्ट्रीममध्ये कापलेलं आहे, प्रवाहाच्या दिशेने कापलेलं आहे. आणि हेच डिस्टन्स, सेम डिस्टन्स प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने असेल तेव्हा ते 6 तास लागलेले आहेत. तर इक्वेशन काय मिळेल बघूया. इन डाऊनस्ट्रीम स्पीड ऑफ बोट मायनस होणार आहे. त्याचं बोटीचा स्पीड आहे 10 आणि प्रवाहाचा वेग आहे आपण मानलेला आहे x, तो सबट्रॅक्ट होणार आहे. स्पीड ऑफ बोट किती असणार आहे? 10 - x km/h. आणि हे डिस्टन्स जाण्यासाठी तिला किती वेळ लागलेला आहे? 6 hours. आणि इन 6 hours इन 1 hour एवढं जाते. इन 1 hour = 10 - x km जाते प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने. तर इन 6 hours किती जाईल? 6 hours 6 × 10 - x km. पण असं दिलेलं आहे की जे प्रवाहाच्या दिशेने कापलेलं अंतर आहे 4 तासामधलं तेवढंच अंतर 6 तासामध्ये कापलं जातं. म्हणजे हे दोन्ही इक्वल आहेत. 4 times x + 10 = 6 times 10 - x. ब्रॅकेट ओपन करा. 4x + 40 = 60 - 6x. -6x इकडे घेतले. 4x + 6x आणि 40 राईट साईडला घ्या. 60 - 40 दॅट इज 10x = 20. x = 20/10 which = 2. म्हणजे स्पीड ऑफ स्ट्रीम = 2 km/h. इथे 11चा आन्सर नंबर 3 ऑप्शन म्हणजे 2 km/h. 12th एक्झाम्पल आहे. इफ रेशो ऑफ प्रेझेंट एज ऑफ अनिता अँड सुनीता इज 5:7, 4 years hence म्हणजे लॅटर नंतर रेशो ऑफ देअर एजेस विल बी 3:4. फाइंड द सम ऑफ देअर प्रेझेंट एजेस. आता इथे कॉमन मल्टिपल आपण x घेऊया. प्रेझेंट एज काय येणार? अनिताचं 5x years, सुनीताचं 7x years. 4 वर्षानंतर दिलेलं आहे 4 years. 4 years नंतर येणारं
हिचं एज आहे 5x+4 आणि सुनीताचं येणार आहे 7x+4 आणि त्यांचा रेशो दिलेला आहे 3:4. मग आपल्याला एक्स फाइंड करायचं आहे. दोघांचे एजेस फाइंड करून प्रेझेंट एज फाइंड करून आपल्याला त्यांची सम करायची. इथे प्रेझेंट एजेस रेशो दिलेला आहे. अनिता इज टू सुनीता 5:7. आपण कॉमन मल्टिपल आपण एक्स मानूया. हेन्स अनिताज एज येईल प्रेझेंट एज 5x आणि सुनीताचं येईल 7x years. आफ्टर 4 years, आता 4 years नंतर म्हणजे आफ्टर 4 years अनिताचं एज असेल 5x+4, सुनीताचं एज असेल 7x+4. Anita's age will be 5x+4 years and Sunita's age असेल 7x+4 आणि हा रेशो दिलेला आहे 3:4. Therefore, equation is 5x+4 upon 7x+4 is equal to 3/4 दिलेला आहे. क्रॉस मल्टिप्लाइड करूया. 4 into 5x+4 is equal to 3 into 7x+4. 5 4 are 20x plus 16 is equal to 21x plus 12. x एका बाजूला घेऊया आपण. 20x इथे आणूया. 21x minus 20x. 12 आपण लेफ्ट साईडला घेऊया. 16 minus 12. Hence x is equal to 4. आता आपल्याला x4 मिळालेला आहे. प्रेझेंट एज काय असणार आहे? प्रेझेंट एज इज इक्वल टू 5x years म्हणजे 5 into 4 20 येईल. आणि सुनीताचं प्रेझेंट एज काय येईल? 7 4s are 28. आता प्रेझेंट एजेसचे सम विचारलेले आहे जे 20 plus 28 is equal to 48 years. 12चा आन्सर फर्स्ट वन येणार आहे 48 years. 13 आहे. इफ द रेशो ऑफ ॲक्युरेट अँगल्स ऑफ अ राईट अँगल ट्रायंगल इज 1:5 देन फाइंड द डिफरन्स बिटवीन मेजर्स ऑफ दिस अँगल्स. आता ॲक्युरेट अँगलचं रेशो दिलेला आहे 1:5. ट्रायंगल ABC मध्ये एक राईट अँगल दिलेला आहे आणि ॲक्युरेट अँगलचं रेशो दिलेला आहे 1:5. म्हणजे सपोज हा x डिग्री असेल तर हा अँगल 5x डिग्री आहे. 1:5 रेशोमध्ये हे दोन अँगल्स ॲक्युरेट अँगल्स आहेत. आपल्याला माहीत आहे की ट्रायंगलच्या तिन्ही अँगलची सम ही 180 डिग्री आहे. हा 90 आहे म्हणून 90 मायनस केला तर ह्या उरलेल्या दोघांची सम ही 90 यायला हवी. म्हणजे 5x plus x is equal to 90. 6x is equal to 90. x is equal to 90/6 which is equal to 15. म्हणजेच हा अँगल येणार आहे 15 डिग्री आणि हा अँगल आहे 15 5 75 डिग्री. आता ह्या दोघांमधला डिफरन्स विचारला आहे. 75 डिग्री मायनस 15 डिग्री इज इक्वल टू 60 डिग्री. आन्सर येणार आहे 60. आन्सर येणार आहे 60 डिग्री. 14th एक्झाम्पल बघा. 3/4 pages of a book are read by Rohit. He reads 25 more pages and still 50 pages remains to be read. Then how many pages will that book have? एका बुक्सचे पेजेस विचारलेले टोटल. त्यातली 3/4 पेजेस त्यांनी रोहितने ऑलरेडी रेड केलेले आहेत, वाचलेले आहेत. आणि रिमेनिंग 1/4 पार्ट राहिले त्यातील 25 पेजेस रीड केली आहे आणि अजूनही 50 पेजेस बाकी आहेत, वाचायची बाकी आहेत. तर त्या बुक्सचे किती टोटल पेजेस आहेत? आता इथे 1/4 पार्ट जो आहे बुक्सचा रिमेनिंग पेजेसचा त्यामधले 25 पेजेस त्यांनी रीड केले आणि स्टील 50 पेजेस बाकी आहेत. म्हणजे टोटल 75 पेजेस हे 1/4 पार्टमध्ये आहेत. बुक्सच्या 1/4 पार्टमध्ये जर 75 पेजेस असतील तर त्या बुकमध्ये टोटल किती असायला पाहिजेत पेजेस?
75 मल्टिप्लाइड बाय 4. 1/4 भागामध्ये जर 75 असतील तर पूर्ण बुकमध्ये किती असतील? 75 इंटू 4 इज इक्वल टू 300 पेजेस. 15th बघा. In a fraction, numerator is 3 more than its denominator. If 2 is added in both numerator and denominator, the new fraction is equivalent with 3/2. Then find the fraction. इथे तुम्हाला फ्रॅक्शन फाइंड करायचं आहे. दिलेल्या कंडिशननुसार बघा, न्युमरेटर हा डिनॉमिनेटरपेक्षा 3ने जास्त आहे. म्हणजे जर इथे ऑब्झर्व केलं तर ऑप्शनमध्ये न्युमरेटर हा 3ने जास्त कुठे दिसतोय? तर फर्स्ट ऑप्शनमध्ये. म्हणजे ॲक्च्युली फर्स्ट ऑप्शन करेक्ट असायला हवं. पण एक्झाम्पल आपण सॉल्व केल्यानंतर असं दिसून येतं की ह्यातला एकही ऑप्शन येत नाही. म्हणजे इथे प्रिंटिंग मिस्टेक आहे. इथे 15th मध्ये डिनॉमिनेटरपेक्षा न्युमरेटर हा 3ने जास्त आहे. मग आपण डिनॉमिनेटर आपण एक्स मानूया. न्युमरेटर असेल एक्स प्लस 3. जेव्हा आपण दोघांमध्ये 2 ॲड करतो तेव्हा हा रेशो 3:2 होतो. फ्रॅक्शन आता येतोय, याचं फ्रॅक्शन काय येईल? एक्स प्लस 3 अपॉन एक्स ॲडिंग 2. जर ॲड केले न्युमरेटर आणि डिनॉमिनेटरमध्ये, न्युमरेटर आणि डिनॉमिनेटरमध्ये आपण 2 ॲड केले तर एक्स प्लस 2 हा रेशो येतोय 3/2 दिलेला आहे. म्हणून एक्स प्लस 5 अपॉन एक्स प्लस 2 इज इक्वल टू 3/2. क्रॉस मल्टिप्लाइड करा. 2 इंटू एक्स प्लस 5 इक्वल टू 3 इंटू एक्स प्लस 2. 2x प्लस 10 इज इक्वल टू 3x प्लस 6. एक्स आपण इकडे आणूया. 3x मायनस 2x इज इक्वल टू 10 मायनस 6. एक्स इज इक्वल टू 4. एक्स इज इक्वल टू 4 मिळाले. म्हणजे हा फ्रॅक्शन काय येईल? 4 प्लस 3/4 म्हणजे 7/4. म्हणजे न्युमरेटर हा 3ने जास्त आहे डिनॉमिनेटरपेक्षा आणि म्हणून ऑप्शन 7/4 करेक्ट आहे. पण 7/4 इथे दिसत नाही आहे, प्रिंटिंग मिस्टेक आहे. म्हणजेच 7/4 असते तर हा ऑप्शन करेक्ट असता. 16 बघा. इफ सम ऑफ 3 consecutive whole numbers is greater than 51 but less than 60, then the numbers are 3 consecutive numbers. म्हणजे पहिला नंबर x असेल तर दुसरा x प्लस 1, तिसरा x प्लस 2 असेल आणि त्या तिघांचीही सम ही 51पेक्षा मोठी आहे, ग्रेटर आहे आणि 60पेक्षा लेस असेल तर ते नंबर काय असेल ते विचारलेलं आहे. हे 3 कॉन्सिक्युटिव्ह नंबर्स आहेत. एक्स प्लस 1, एक्स प्लस 2. ह्या तिघांची सम ही 51पेक्षा जास्त आहे. एक्स प्लस 1 प्लस एक्स प्लस 2 ही 51पेक्षा जास्त आहे आणि लेस दॅन 60पेक्षा कमी आहे. तर अशा वेळेस ते 3 नंबर्स कोणते ते विचारलेलं आहे. 51 लेस दॅन, याची ॲडिशन बघा. x 3 टाइम्स x प्लस 1 प्लस 2 3 लेस दॅन 60. प्रत्येक टर्मला 3ने डिवाइड करूया. इनइक्वॅलिटी आहे. 51 डिवाइडेड बाय 3 लेस दॅन 3x प्लस 3. आपण 3 कॉमन घेतला तरी चालेल. डिवाइडेड बाय 3 लेस दॅन 60 डिवाइडेड बाय 3. 70 लेस दॅन 3ने डिवाइड केलं तर x प्लस 1 लेस दॅन 20. म्हणून तिन्ही टर्म्समधून आपण 1 मायनस करूया. म्हणजे काय आहे ना, 17 मायनस 1 लेस दॅन x प्लस 1 मायनस 1 लेस दॅन 20 मायनस 1. 16 लेस दॅन x लेस दॅन 19. म्हणजे xची व्हॅल्यू काय असायला पाहिजे? 16पेक्षा मोठी आणि 19पेक्षा लहान. म्हणजेच एक्सची व्हॅल्यू ही 17 किंवा 18 असायला पाहिजे. देअरफॉर एक्स इज इक्वल टू 17 और 18
होल नंबर्स असायला पाहिजे. मग एक्स इज 17 असेल तर 3 कॉन्सिक्युटिव्ह नंबर्स कोणते असतील? तर 17, 18, 19. आणि जर 18 असेल तर 18, 19, 20. हे 2 सेट्स आन्सर येणार आहे. म्हणजेच इथे फर्स्ट ऑप्शन 17, 18, 19 और 18, 19, 20 हे करेक्ट आहे. 17th एक्झाम्पल आहे. द डिस्टन्स बिटवीन 2 places A and B is 450 km. If a car starts from A and travels towards B at a speed of 50 km per hour and at the same time another car from B travels toward A at a speed of 40 km per hour, at what distance from A will 2 cars meet? आपल्याला 2 प्लेसमधलं ए आणि बी मधला डिस्टन्स दिलेला आहे 450 किलोमीटर. ए पॉईंटपासून कार ही बीकडे निघाली आहे 50 किलोमीटर पर आवर स्पीडने, आणि त्याच वेळेस बीकडून एकडे कार निघालेली आहे 40 किलोमीटर पर आवर स्पीडने. आणि हे दोन्ही कार्स ए पासून किती डिस्टन्सवर ते एकमेकांना मिळतील असं विचारलेलं आहे. इथे ए आणि बी मधलं डिस्टन्स दिलेलं आहे 450 किलोमीटर. आपण 2 पॉईंट्स घेऊया ए बी. ह्यामधील डिस्टन्स दिलेला आहे 450 किलोमीटर. एकडून कार निघालेली आहे टुवर्ड्स बी 50 किलोमीटर पर आवर स्पीडने, आणि त्याच वेळेस बीकडून निघालेली कार ही एकडे निघाली आहे 40 किलोमीटर पर आवर स्पीडने. आणि ह्या दोन्ही कार एकमेकांना कुठे मिळतील, ए पासून किती डिस्टन्सवर मिळतील असं विचारलेलं आहे. सपोज पॉईंट पी पाशी मिळत असतील, दोन्ही कार एकाच वेळेस पॉईंट पीकडे मिळतात, आणि ए पी डिस्टन्स आहे आपण एक्स किलोमीटर मानूया. आपल्याला एक्स फाइंड करायचं आहे. आपण पाहूया, इथे पॉईंट ए पासून निघालेली कार स्पीड आहे 50 किलोमीटर पर आवर, म्हणजे 1 आवरमध्ये पॉईंट ए पाशी निघालेली कार, एकडून निघालेली कार 1 आवरमध्ये 50 किलोमीटर जाते. तर एक्स किलोमीटर जाण्यासाठी त्याला किती वेळ लागेल असं विचारलेलं आहे. म्हणजेच एक्स किलोमीटरसाठी लागणारा वेळ किती असेल, अर्थातच x/50 आवर लागते. एक्स किलोमीटर जाण्यासाठी तिला x/50 आवर्स लागते. पी पॉईंटपाशी यायला तिला x/50 वेळ लागेल, आणि तेवढ्याच वेळेमध्ये बी पासून निघालेली कार किती डिस्टन्स कापते, तर हे रिमेनिंग डिस्टन्स आहे. टोटल 450 किलोमीटर आहे. रिमेनिंग डिस्टन्स आहे 450 मायनस एक्स आहे. 1 आवरमध्ये 40 किलोमीटर जाते, तर 450 मायनस एक्स किलोमीटर जाण्यासाठी किती वेळ लागेल, तर बी पासून निघालेली कार 40 किलोमीटर एका तासात जाते, तर 450 मायनस एक्स किलोमीटर जाण्यासाठी किती वेळ लागेल, म्हणजेच 450 मायनस एक्स अपॉन 40 एवढा वेळ लागेल. पण ते दोन्ही कार्स एकाच वेळेस निघालेले, त्यामुळे हे जी लागणारी वेळ आहे ती सेम आहे, सारखी आहे. म्हणून x/50 इज इक्वल टू 450 मायनस x/40. 10ने आपण मल्टिप्लाइड केलं दोन्ही साईडला, तर 0 कॅन्सल होईल, 5 आणि 4 आहे. 4 इकडे घेतले, 4x इज इक्वल टू 5 टाइम्स 450 मायनस एक्स. 4x इज इक्वल टू 5 इंटू 450 मीन्स 2250 मायनस 5x. मायनस 5x तिकडे घ्या, 4x प्लस 5x इज इक्वल टू 2250. 9x is equal to 2250. X is equal to 2250 divided by 9.
तर हा भागाकार केला तर आन्सर येतं 250. देअरफॉर एक्स किलोमीटर म्हणजे 250 किलोमीटरवर ई पासून त्या दोन्ही कार एकमेकांना मिळतील. म्हणजेच इथे आन्सर आला 17चं थर्ड ऑप्शन 250 किलोमीटर. 18 आहे सम ऑफ 3 consecutive natural numbers is 243. The sum of smallest and greatest number is dash. 3 consecutive नंबर्सची सम 243 आहे. 3 consecutive numbers x, x plus 1, x plus 2 या सर्वांची सम आहे 243. x 3 टाइम्स आहे 3x plus 3 is equal to 243. दोन्ही साईडला 3ने प्रत्येक टर्मला डिवाइड करूया. x plus 1 is equal to 81. x is equal to 81 minus 1 which is equal to 80. x is equal to 80. म्हणून हा स्मॉलेस्ट नंबर आहे 80, 81, 82. आपल्याला विचारलेलं आहे सम विचारलेलं आहे 80 plus 82 is equal to 162. म्हणजेच इथे 18चा आन्सर येणार आहे 162. 19th आहे 3x minutes past 10 and x minutes to 11. Both these times are same. What will be the time? इथे दिलेलं आहे 3x minutes past 10 म्हणजे 10 वाजून 3x मिनटं झालेली आहेत. म्हणजे 10 आवर्सचे मिनिट्समध्ये कन्वर्ट करायचे आहेत मल्टिप्लाइड बाय 60 आणि 3x मिनटं झालेली आहेत. आणि त्याचबरोबर x मिनिट्स टू 11 म्हणजे 11 वाजायला x मिनिट्स बाकी आहेत. म्हणजेच 11 इंटू 60 एवढे मिनिट्स आणि x मिनिट बाकी आहे म्हणजे मायनस x. हे दोन्ही टाईम सेम आहेत, इक्वल टू आहेत. तर आपल्याला ते टाईम विचारलेलं आहे, वेळ विचारलेली आहे. आपण हे इक्वेशन सॉल्व करूया. 10 इंटू 60 दॅट इज 600 प्लस 3x इज इक्वल टू 660 मायनस x 3x plus x 660 minus 600 which is equal to 60. 4x is equal to 60. x is equal to 60 upon 4 which is equal to 15. म्हणजे x म्हणजेच 15 minutes. म्हणजेच 3x minutes past 10 म्हणजे 3x किती येईल? इथे x is equal to 15 minutes आले. आता इथे बघा 3x minutes past 10 म्हणजेच काय 3 इंटू 15 45 मिनिट्स पास्ट 10 किंवा 15 मिनिट्स टू 11 म्हणजेच काय 45 मिनिट्स पास्ट 10 सेम आहे. म्हणजे इथे ऑप्शन सेकंड करेक्ट आहे 45 मिनिट्स पास्ट 10. 20 बघा 180 tickets of a drama were sold if the rates of the tickets were ₹250 and ₹300 हवे. इथे 300 करायचे per ticket and the total collection is ₹49,000. How many number of tickets were sold having rate ₹300? म्हणजेच एका ड्रामाची तिकीट्स आहेत 180 आणि ह्यापैकी काही तिकीट्स हे ₹250 आहेत तर काही ₹300 आहेत. अशा प्रकारे ही 180 तिकीट्स विकल्यानंतर ₹49,000 मिळाले. तर ₹300ची तिकीट्स किती होते हे विचारलेले आहे. आपण सपोज मानूया ₹300ची तिकीट्स आहेत, एक्स तिकीट्स आहेत आणि म्हणून ₹250ची तिकीट्स असणार आहेत. टोटल 180 आहेत म्हणजे 180 म्हणून एक्स मायनस केले की ते उरलेले जे तिकीट्स आहेत ते ₹250चे आहे. आता एका तिकीटची किंमत ₹300 आहे. एक्स तिकीटची किंमत काय आहे 300 इंटू एक्स. त्याचप्रमाणे एका तिकीटची किंमत 250 असेल तर एवढ्या तिकीटची किंमत 250 मल्टिप्लाइड बाय 250 मल्टिप्लाइड बाय 180 मायनस
एक्स. आणि हे सर्व सेल करून येणारी व्हॅल्यू टोटल आपल्याला मिळालेलं आहे 49,000. आपण कॅल्क्युलेशन करूया. 300x प्लस 250 इंटू 180 minus 250x is equal to 49,000. 300x minus 250x म्हणजेच 50x प्लस 20 18 नंबर 9 18 2 36 9 45 is equal to 49,000. Hence 50x is equal to 49,000 minus 45,000 म्हणजेच 4,000. x is equal to किती असेल? x is equal to 4,000 divided by 50 5 80. x is equal to 80 मिळाले म्हणजे 300 रुपीजची तिकीट्स किती असणार आहे? 80. म्हणून इथे 20च आन्सर येईल. फर्स्ट वन 80. विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रॅक्टिस सेट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. धन्यवाद.